आबांना सामान्यातले सामान्य लोक भेटायला यायचे, घरी भेटायला यायचे. त्यातीलच एक किस्सा सांगायचा म्हणलं तर त्यावेळेला औरंगाबादवरून एक गृहस्थ व त्यांचे मिसेस आबांना भेटायला आले. आबांना भेटायला आल्यानंतर तिथं प्रथमतः आबांचे बंधू सुरेश भाऊ हे तिथे होते. त्यांनी सांगितलं की असं असं आम्ही औरंगाबादवरून आलेलो आहोत आणि आमचं एक आबांकडे काम आहे. त्यावेळेला लगेच भाऊंनी त्यांची आबांची भेट घालून दिली. त्यावेळेला त्यांची मुलगी MBBS कॉलेज औरंगाबादमध्ये शिकत होती. मग हॉस्टेल मिळालं नसल्यामुळे तिला बाहेर प्रायव्हेट इथं फ्लॅटमध्ये राहावं लागत होतं. मग ती ज्या वेळेला कॉलेजवरून येत होते तर तिथला एक स्थानिक पॉलिटिकलचा मुलगा तिला इतका त्रास देत होता की तिला त्यावेळेला एक तर तिचं शिक्षण बंद करावं किंवा आत्महत्या करावी हे दोनच पर्याय उरले होते. मग त्यांनी ती सर्व हकीकत आबांना सांगितली. आबाने सांगितल्यानंतर आबांनी लगेच औरंगाबादच्या SP ना फोन केला. आबांनी फोन केल्यानंतर हे येणारे ग्रस्त हे तिथे पोचेपर्यंत तिथल्या त्या पॉलिटिकल लीडरचा जो मुलगा होता त्यांनी त्यावेळेला तिथल्या SP बेड्या ठोकून आतमध्ये ठेवलं होतं आणि नंतर यांचा जबाब घेतला होता. म्हणजे स्त्रींच्या विषयी जो कोणी विनयभंग करेल किंवा स्त्रीविषयी संरक्षणात कुठेही काटकसर होणार नाही याची खबरदारी पहिल्यापासूनच आबा घ्यायची व स्त्रियांना कसा संरक्षण देता येईल याच्यावरती कार्य करायचे. पण आत्ताची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. स्त्रिया मुक्तपणे आपल्या ह्या समाजात गावात शहरात फिरू शकत नाहीत. ही शोकांतिका आहे. आत्ता ह्या महाराष्ट्राला खरंच त्या आबांच्या विचाराची व त्या आबांच्या कार्याची खरंच गरज आहे आणि त्यासाठी आम्ही आबांना खूप खूप मिस करतोय.